गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार. अदालत टाइम्स मधून सपना. धरणगाव चोपाळा रस्त्यावरून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ, कॉन्क्रीटच्या नावाखाली शेतकऱ्यांची खोदली जाते कबर. जळगाव प्रतिनिधी. जळगाव जिल्ह्याचा विकास कासवगतीने का होईना चालतोय, पण त्या नावाखाली जर जनतेच्या जीवाशी खेळ सुरू असेल तर तो विकास नसून अपराध आहे. आधीच 45° तापमान झेलणाऱ्या या जिल्ह्यात आता कॉन्क्रीटीकरणाच्या नावाखाली आगीत तेल ओतण्याचे काम सुरू आहे. जिथे अन्न पिकतं तिथे आज कॉन्क्रीट ओतलं जातंय. जिथे शेतकरी घाम गाळतो तिथे आज सरकारी निष्काळजीपणाचं पाणी साचतंय. धरणगाव चोपाळा रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण म्हणजे शेतकऱ्यांसाठी मृत्यूदंड ठरत आहे. धरणगाव चोपाळा रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवा शाप ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुपीक शेती असताना हा रस्ता तब्बल 5 फूट उंचावर उचलून बांधण्यात येत आहे. परिणामी पावसाचे पाणी शेतात अडेल, पिके पाण्यात सडतील आणि शेतकरी हतबलपणे प्रशासनाकडे पाहत राहील. 6 महिन्यांपासून काम अर्धवट. या रस्त्याचे काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की कासवालाही लाज वाटावी. गेल्या 6 महिन्यांपासून शेतकरी धूळ, चिखल आणि नुकसान यांचा सामना करतोय. ना योग्य नियोजन, ना जलनिचऱ्याची सोय, ना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्याची तयारी. कॉन्क्रीट रस्ते म्हणजे तापमानवाढीचे निमंत्रण. तज्ज्ञ सांगतात की कॉन्क्रीट रस्त्यांमुळे परिसरातील तापमान किमान 5% वाढते. मग प्रश्न असा आहे, आधीच होरपळणाऱ्या जळगावात हे प्रयोग कुणाच्या आदेशाने, कुणाच्या फायद्यासाठी? प्रशासनाला थेट सवाल नागरिकातून केला जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून कोण देणार? पाणी निचऱ्याचा आराखडा कुठे आहे? काम वेळेत का पूर्ण होत नाही? रस्ता उंच करण्याची परवानगी कुणी दिली? गावकऱ्यांचा इशारा. हा विषय केवळ रस्त्याचा नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. प्रशासनाने तात्काळ डोळे उघडले नाहीत तर हा अन्याय चव्हाट्यावर आणला जाईल. विकास हवा पण शेतकऱ्यांचा बळी देऊन नाही, असे जनतेतून सूर उमटत आहे. याच बरोबर बातमी संपली. नमस्कार.